नमस्कार, सुप्रभात आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण थोडंसं अळणा फार्म्सच्याबद्दल अजून अपडेट घेऊया. सो रस्त्याचं काम चालू आहे. इथे माती टाकून थोडंसं लेवलिंग केलं आहे. बाजूला तुम्ही पाहू शकता चिकूची झाडं, भरपूर चिकू लागलेत. रोज एक 10-12 चिकू तरी आम्ही काढत असतो. आणि इथे छोटीशी एक वाडी देखील केलेली आहे. सो ती तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्ही पाहू शकता केळीची झाडं लावली आहेत. एक 14-15 केळीची रोपं असतील. ती आम्ही लावून घेतली. अ, झाडं मी नर्सरीमधनं ऑनलाईन पण ऑर्डर करत असते, पण मी विसरते की मी कुठली झाडं ऑर्डर केली आहेत. त्यामुळे तशी मला नावं आठवत नाही. तुम्ही जर झाड बघून सांगू शकाल, की हे कुठलं झाड आहे, तर ते बरं पडेल. हे एक टाफ्ट्याचं झाड आहे आमच्या फार्मवरती आणि हे एक झाड मी ऑनलाईन ऑर्डर केलं. विसरले कुठलं झाड आहे ते. अ, हे पण एक झाड आहे. ही झाडं रोपं जेव्हा येतात ते फार लहान असतात, त्यामुळे ती कळत सुद्धा नाहीत. आणि हे एक रोप आहे. ॲक्चुअली मला खरंच नावं कुठल्याच झाडांची सध्या तरी माहीत नाही आहेत, ती कुठली आहेत. अ, हे पेरूचं आहे ऑब्व्हियसली. हे बकुळीचं आहे. कारण की ते झाड होणार आहे म्हणून ते पण लहान असल्यामुळे ते आता इथे लावलंय. आणि इथे बरीचशी झाडं आहेत. पपई आहे, अ, बिंबूलचं झाड आहे. सो बिंबूल हे एक असं झाड आहे ज्याचं फळ आम्ही चटणी करता किंवा भाजीमध्ये वापरतो. या झाडासाठी खूप मगजमारी केलेली आहे. कुठून-कुठून हे झाड ट्राय केलेलं, पण ते कधीच टिकलं नाही. ते मेलं आणि फायनली आता हे जगलंय. हे पॉमग्रॅनेट आहे, डाळिंब. हे कदाचित अवाकाडोचं झाड आहे. अ, हे परत काळा पेरू अशी एक जात आहे, त्याचं झाड आहे. आणि इथे एक संत्र्याचं झाड आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, अंजीरचं झाड आहे, फिग ट्री आणि लिंबाची झाडं आहेत. मी लिंबाची मला वाटतं 2-3 व्हरायटी आणल्यात. ही एक व्हरायटी आहे, ही एक व्हरायटी आहे. बाजूला नारळ लावलाय. टीडी म्हणून एक जात आहे त्या जातीचा. हे बकुळ आहे. बकुळ नाही, सॉरी, पारिजात आहे. घराच्या मागे पण हे केळीची झाडं लावली आहेत. ही आमची सगुणा म्हणजे आमची विहीर आणि हो, तिचं मी बारसं केलेलं आहे. आणि आत्ता तरी पाणी आहे थँकफुली. कारण की जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो, तेव्हा 2 ठिकाणी एक 6-6 फूटचे खड्डे मारून आम्ही त्याच्यात मोठे-मोठे दगड टाकले. मग डब्बर आणि मग खडी असं करून ते जलधारा म्हणून एक आय डोंट नो, इट्स अ स्कीम. पण आम्ही त्याचा लाभ नाही घेतला. पण ते काय असतं ते स्टडी करून थोडंसं करण्याचा प्रयत्न केला. होपफुली त्याच्यामुळे वॉटर टेबल मेंटेन होईल. आणि लेट्स सी, आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स. घराकडे गेल्यावर तुम्ही बघू शकता भरपूर झाडं ऑर्डर केलेली आहेत. थोडीफार आता इथे बाहेर आहेत, थोडीफार लावण्याचा प्रयत्न करतोय. हे ब्रह्मकमळ आहे. इथे अनंताचं झाड आहे. हे झाड पूर्ण मेलेलं, ते मी रिवाईव्ह केलंय. गुलाबं लावली आहेत, गुलाबाची 2-3 झाडं रोपं लावली आहेत. आणि इथे मधुमालती आहे. नवीन नारळ ऑर्डर केले आहेत. गोल्डन ड्रॉप आणि ऑरेंज अशी व्हेरायटी आहे. त्या निळ्या ड्रममध्ये आमचं जीव म्हणजे आमचा जीवामृत आहे. तो झाडांना कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर आम्ही देत नाही. दिस इज द ओन्ली थिंग दॅट वी गिव्ह टू आवर प्लांट्स एव्हरी 15 डेज. दर 15 दिवसांनी आम्ही हे करतो. इथे बरीचशी छोटी-छोटी रोपं आहेत. जसं की अपराजिता, काय म्हणतात, शंखपुष्पी आहे, कृष्णकमळ आहे, थंगबर्या आहे. ही सगळ्या वेली लावल्या आहेत. पॅशन फ्रूटची वेल आहे. ह्या सगळ्या वेली लावल्या आहेत. इथे तुळस आहे. आम्ही जागा घेतली तेव्हा भरपूर मोगरा होता. सो यू कॅन सी वाईल्ड मोगऱ्याची प्लांट्स आहेत. ही मलबेरीचं झाड आहे. आणि मलबेरीच्या झाडासाठी मी आता बघते कधी याच्यावर मलबेरी येतील, आय डोंट नो. क्रॉसिंग माय फिंगर्स. मांडव घातलाय. मांडववरती मांडवच्या खाली बिया सुद्धा पेरल्यात. सो होपफुली लवकरात लवकर आता वेली येतील आणि त्यांना भाज्या लागतील. हे सर्वात आधी केलेलं मी असं हे आहे, काय म्हणतात, नारळाच्या ह्याच्यापासून बनवलेलं रेस बेड आहे आणि त्याच्यामध्ये वांगी लावलेली आणि मिरच्या लावलेल्या, अ, दोडकं लावलेलं. सो त्या भाज्या मी अजूनही वापरते, त्याला अजूनही भाज्या येतात. आणि अशा प्रकारे हळू आम्ही झाडं लावतोय. होपफुली अजून लावू फ्युचरमध्ये. हे अनंताचं, हे अनंताचं नाही, हे चाफ्याचं झाड आहे. आणि इथे पण लिंबाचं झाड लावलंय मी, कारण की ही आमच्या घराची पाठची बाजू असणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी लाइक अ किचन गार्डन. आणि इथे हे आवळ्याचं झाड आहे, पण हे रिवाईव्ह नाही झालंय. पण ह्याच्या
जिथे ग्राफ्ट केलंय तिथून एक फुटवा फुटलाय. तुम्ही मला सांगू शकाल की इज इज अ गुड साईन. मला माहित नाही हे जगणार की नाही, पण लेट्स सी, आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स. आणि इथे पण बरीचशी कढीपत्त्याचं झाड लावलंय. आणि इथे हे हे एक ब्रश कटरनी कट करताना पावसाळ्यामध्ये आमच्याकडनं कट झालेलं. हे होतं चाफ्याचं झाड, पण आता हे वाढतंय आणि पण ह्याला फुलं नाही आले. सो आय डोंट नो की चाफ्याचं झाड आहे का. इथे जास्वंदाचं झाड आहे, ह्याला खूप फुलं येतात. टचवूड, ह्याला खूप छान फुलं येतात. आणि तिथे मधुकामिनी आहे आणि बरीचशी झाडं आता लावली आहेत, रातराणी वगैरे. हळू-हळू शेप घेतंय. लेट्स सी. सबस्क्राईब करा सो यू कीप पोस्टेड. आमच्या इथे काल हे मासे आलेले. आम्हाला आमचा राखणदार आम्हाला त्यांनी साक्षात्कार दिलेला आहे. काल त्याचं दर्शन घडवलेलं आहे. सर्पमित्राने पकडून त्यांना सुरक्षित एका ठिकाणी सोडलेलं आहे. तुम्ही पुढे फोटो पाहू शकता. सो कीप वॉचिंग अँड गिव्ह लाइक्स, सबस्क्राईब. बाय. टेक केअर.